सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव उपवन क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या नवरगाव ते चिमूर मार्गावरील गणेशनगर रत्नापूर वार्डातील भर वस्तीत शुक्रवारला रात्री 9 वाजताच्या सुमारास घोणस साप आढळून आल्याने काही काळ कोलाहल निर्माण झाला। वन विभागाला माहिती देताच सर्पमित्राला पाचारण करण्यात आलं। विषारी घोणस सापाला सर्पमित्राने पकडून त्याला जंगल परिसरात निसर्गमुक्त करण्यात आल्याने घोणस सापाला जीवदान मिळालं। चिमूर नवरगाव मार्गावरील गणेशनगर वार्डाच्या भर वस्तीतील नरेंद्र लोधे यांच्या घराजवळील सिमेंटीकरण रस्त्यावर आज अंदाजे 4 ते 5 फूट लांबीचा भला मोठा साप आढळून आल्याने यावेळी तारांबळ उडाली होती। विषारी घोणस साप असल्याचे निदर्शनास आल्यावर भंबेरी उडाल्याने नवरगाव वन विभागाचे वनरक्षक नितेश शहारे यांना माहिती देण्यात आली। माहिती प्राप्त होताच त्यांनी सर्पमित्र आकाश गायकवाड, प्रणय मेश्राम यांना पाचारण करून घोणस सापाला सर्पमित्राने मोठ्या शिताफीने सुरक्षित पकडून विषारी घोणस सापाला नवरगाव वन विभागाच्या जंगल परिसरातील जंगलातील सुरक्षित स्थळी सोडून निसर्गमुक्त करून घोणस सापाला जीवदान दिलं।